ऊस दराच्या प्रश्नावरून जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. काही कारखान्याची ऊस वाहतूक विविध संघटनांनी रोखून धरल्याच्या घटना घडल्यात. मागील हंगामातील ऊसाचा हिशेब कायद्यानुसार देणं बंधनकारक असताना काही कारखान्यांनी तो दिलेला नाही. तसंच शुगरकेन ॲक्ट 1966 नुसार हंगाम सुरू करण्यापूर्वी वर्तमानपत्रातून ऊस दर किती देणार हे जाहीर करूनच कारखाने सुरू करण्याचाही कायदा आहे. मात्र या कायद्याचं उल्लंघन करून वारणा कारखान्यानं गळीत हंगाम सुरू केल्याचा आरोप जय शिवराय किसान संघटनेनं केलाय. त्यामुळे संतप्त झालेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज वारणा कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक वाठारजवळ रोखून धरली. ऊस वाहतूक रोखल्यानंतर कारखान्याचे शेती अधिकारी प्रमोद पाटील यांनी सर्व आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी यावर्षीचा गळीत हंगामाचा ऊस दर जाहीर करून आणि पाठीमागचा हिशेब देऊनच साखर कारखाना चालू करावा अशी मागणी संघटनेनं केली आहे. वारणा कारखान्यानं काळं परवाना नसताना ऊस तोडी चालू केलेली आहे. वास्तविक स्थानिकच्या 2 वर्तमानपत्रातून शुगरकेन ॲक्ट 1966 नुसार FRP किती देणार हे जाहीर करूनच कारखाने सुरू करण्याचा कायदा आहे. याशिवाय मागील हंगामातील म्हणजे 24-25च्या हंगामातील हिशोब देऊन त्यातील नफा अरेशेनुसार शेतकऱ्यांना देणे सुद्धा कायद्याने बंधनकारक आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही कारखाने हा नियम पाळलेला नाही आणि साखर आयुक्तांनीही त्यांना कारखाना गाळप परवाना दिलेला नाही. असं असताना कारखाने का सुरू झाले यासाठी आज आम्ही इथं शेतकऱ्यांची वाहनं अडवलेले आहे. पहिल्या ह्याच्यात आम्ही त्यांना समज देतच आहोत. कारखान्यानं रीतसर कायद्याचं पालन करावं, पहिला हप्ता जाहीर करावा, मागील हंगामातील किती पैसे आमचं देणं लागतं ते जाहीर करून द्यावं आणि मगच कारखाना सुरू करावा. अन्यथा आम्ही सर्व ऊस तोडी रोखून धरणार हा आम्ही आज इशारा देतो. यावेळी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, स्वाभिमानी शेतमजूर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वैभव कांबळे, गब्बर पाटील, शिवाजी आंबेकर, सागर माळी, पांडुरंग इंगळे, तानाजी तेली, बबन माने, विजय पाटील, माणिक पाटील, नामदेव पाटील, कृष्णात पाटील, नानासो इंगळे, उत्तम पाटील, रमेश गायकवाड आदींसह शेतकरी उपस्थित होते.